आज आपण बनवणार आहोत चॉकलेट कॉफी केक। त्यासाठी इथे मी 3/4 कप मेजरिंग कप आहे, त्याच्यातला फक्त चतकोर भाग आपल्याला काढायचा आहे आणि हा 3/4 कप जो आहे मैदा आहे तो घ्यायचा आहे पहिले चाळणीमध्ये। त्याच्यामध्ये आपण 1/4 कप कोको पावडर टाकणार आहोत। ही अनस्वीटन्ड आहे कोको पावडर, म्हणजे 1/4 ला जो हा भाग कमी होता चतकोर भाग ती आपल्याला कोको पावडर घ्यायची आहे आणि बाकी 3 भाग जे आहे तो मैदा घ्यायचा आहे। आता मी तुम्हाला दाखवते। हे आहे अर्धा चमचा खायचा सोडा आणि 1 टीस्पून आहे बेकिंग पावडर, हाफ टीस्पून बेकिंग सोडा, 1 टीस्पून बेकिंग पावडर, हे पण आपण टाकून घ्यायचं आहे। आणि हा जो केक आहे हा अंड्याचा आहे, तेव्हा आपण अंडे टाकणार आहोत। आता सगळ्यात आधी आपण तयारी करायची आहे, ते हे पहिले पण चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित एका चमच्याने। गुठळ्या ज्या असतील मैद्यामधल्या त्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहे, कोको पावडर वगैरे। हे पहा, हे मिक्स झालेलं आहे। आता आपण हे पहिले चांगल्यापैकी मिक्स करून घेणार आहोत हे मिश्रण, ज्याच्यात बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आहे, मैदा आणि कोको पावडर आहे। ह्याच्यात मी जर तुम्हाला कॉफीची चव आवडत असेल तर अर्धा टीस्पून कॉफी पावडरही टाकू शकता इन्स्टंट, पण आपण क्रीम मध्ये वापरणार आहोत। ह्याच्यात टाकली तरी छान चव येते, जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की टाका। हे पहा, त्या मिक्स करून ठेवल्या। आता आपण अंडे फेटणार आहोत, तर हे आपण साईडला ठेवूया। हे पहा, आता इथे मी 4 अंडी घेतलेली आहेत, तुम्ही बघू शकता। तर ही 4 अंडी जी आहेत, 4 अंडी आहेत जी मी तोडून घेतलेली आहेत। इथे मी घेतलेली आहे 1 कप शुगर, ही पावडर शुगर आहे, पिठी साखर आहे 1 कप आहे। 1/4 कप मी इथे तेल घेतलेलं आहे, 1/4 कप तेल घेतलेलं आहे आणि त्याच कपनी आपण 1/4 कप दूध पण टाकणार आहोत ह्याच्यात, पण पहिले आपण फेटताना तेल टाकणार आहोत आणि नंतर वरून दूध टाकणार आहोत। आता ह्या अंड्यांमध्ये आपण अर्धा टीस्पून व्हॅनिला एसेन्स टाकायचे, म्हणजे अंड्याचं जे वास आहे तो कमी होऊन जाईल। आता आपण ही अंडी बीट करायला स्टार्ट करूया। हे पहा, आपण अंड आणि व्हॅनिला एसेन्स जे आहे ते बीट करतोय आणि आपण थोडी थोडी करून पिठी साखर ह्याच्यात ॲड करणार आहोत। थोडी थोडी आपण साखर ॲड करत जाऊया। पूर्ण पिठी साखर आपण ह्याच्यात टाकलेली आहे।
आपण हे 1/4 कप जे तेल आहे ते टाकूया ह्याच्यामध्ये पूर्ण आणि परत एकदा फेटूया. आता आपण ह्याच्यामध्ये हे बघा किती छान बघा, हे एकदम मस्त असं बबली मिश्रण तयार झालं, एकदम फ्लफी झालेलं आहे. ह्याच्यामुळे केक स्पॉन्जी होतो. त्यामुळे तुम्ही बीटरचा नक्की वापर करा. जर तुम्ही हँड बीटर वापरलं तर तुमचे हात खूप दुखतील आणि तुम्हाला खूप त्रास होईल. त्यामुळे बीटरचा वापर करा. हे 800 रुपयांपासून स्टार्ट होतात हे बीटर. तुम्ही इझिली अवेलेबल होतात, घेऊ शकता. आता आपण ह्याच्यात 1/4 कप दूध टाकणार आहोत. ते रूम टेम्परेचरचं हे दूध आहे, गरम दूध नाही आहे किंवा थंडही नाही आहे फ्रीजमधलं. हे रूम टेम्परेचरचं आहे. हे मी 1/4 कप ह्याच्यात टाकत आहे आणि आपण परत एकदा बीट करूया. आता आपलं हे मिश्रण हे पहा बीट करून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात ड्राय इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत. असं एक चमचा घ्यायचा आहे आपल्याला, स्पॅच्युला, आणि कट आणि फोल्ड, हे फोल्ड आणि कट असं करत करत मिक्स करायचं आहे थोडं, म्हणजे कुठे काही लम्स वगैरे राहायला नको. फोल्ड कट, फोल्ड कट. आता आपलं मिश्रण तयार आहे. आता आपण हे या टीनमध्ये टाकून घेऊया. संपूर्ण मिश्रण टाकून घ्या. हे पहा आपलं मिश्रण आता मी पूर्णपणे ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे टीनमध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, एक टूथपिक घ्यायची आहे आणि ह्याचं फक्त एअर बबल्स काय असतील तर ते काढायचे आहेत. ठीक आहे, असं तर तुम्ही केलेलं आहे. तर टूथपिक साईडला ठेवा आणि 2-3 वेळा हे टॅप करायचं आहे आणि बेकिंगसाठी ठेवणार आहोत. आता जे ड्राय मिश्रण आपण बनवलं होतं कोको पावडरचं वगैरे, ते आपण ह्याच्यात हळूहळू फोल्ड करणार आहोत. तर चमच्याने टाकायचं आहे, 1-2 चमचे. जर ह्याच्यातली हवा गेली तर केक फुलणार नाही. त्यामुळे एकदम हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे. असं जर ह्याच्यातला एअर कमी झाला तर मग केक फुलणार नाही. त्यामुळे एकदम हलक्या अलगद हाताने हे मिक्स करा मिश्रण. जोर जोरात हात हलवून करू नका, नाहीतर बॅटर ओव्हर मिक्स होईल. 2-2 चमचे करूनच टाकायचं आहे आपल्याला हे.
बघा मी कसं एकदम स्लोली हे फोल्ड करत आहे, अजिबात जोरजोरात हात हलवत नाही आहे. आणि एकाच दिशेने केकचं बॅटर आपल्याला मिक्स करायचं. जर तुम्ही उलट्या दिशेने केलं तर केक बसेल, एअर बबल्स जे आहेत ते जातील. हे पहा, आता आपण हे राहिलेले पूर्ण मिश्रणाच्या मिक्स करून टाकूया. मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे 10 मिनिटापूर्वीच गरम व्हायला केक बेक करण्यासाठी. आणि हे पहा, मी इथे केकच्या टिनला बटर पेपर लावून त्याला तेल लावून घेतलेलं आहे. हे तयारी तुम्ही आधीच करून ठेवा. आता आपण हे मिश्रण छानपैकी मिक्स करूया आणि ह्याला केक टिनमध्ये ओतूया. हे पहा, इथे पातेलं गरम झालेलं आहे. मी याचं झाकण घालते. हे पहा, मी इथे स्टँड ठेवलं आहे. माझं पातेलं मोठं आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते आहे. असं स्टँड ठेवून त्याच्यावर आता आपण हे पॅन ठेवून देणार आहोत केकचा. आणि 50 ते 55 मिनिटं लो फ्लेमवरती आपण हा केक बेक करून घेणार आहोत. 50 ते 55 मिनिटं. आता मी ठेवलेला आहे केक बेक होण्यासाठी. तुम्हाला दाखवते परत एकदा मी. हे पहा, आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपण 50 ते 55 मिनिटं बेक करणार आहोत. तुमच्या घरात मोठी कढई किंवा आंघोळीचं पातेलं पाणी तापवायचं असेल तर तेही वापरू शकता. इथे मी आंघोळीला पाणी तापवायचं मोठं पातेलं वापरत आहे, जे मी बिर्याणी किंवा बेकिंगसाठी वापरते नेहमी. आता आपण हे 50 ते 55 मिनिटांनी चेक करणार आहोत. हाय व्ह्यूअर्स, बघा आपला केक आता करेक्ट 50 मिनिटं झालेली आहेत. हा केक शिजतो आहे आणि हा पूर्ण किती छान फुलून वर आलेला आहे. आता मी हा टूथपिकने तुम्हाला चेक करून दाखवते शिजलाय की नाही. आपण बघूया. हे पहा, मी सेंटरला टूथपिक टाकलेली आहे, पूर्ण टूथपिक. हे पहा, काढलेली आहे, एकदम क्लीन आहे. गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि हा केक बाहेर काढून थंड करून घ्यायचा आहे. मग आपण याची क्रीमिंग वगैरे. हे पहा, इथे मी 1.5 कप जी आहे, ही पहा, हा कप आहे. ह्याने मी 1.5 कप व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे, जी नॉन डेअरी क्रीम येते ती व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. आता आपण ही केकच्या आयसिंगसाठी क्रीम बनवत आहोत, चॉकलेटची. त्यासाठी इथे मी 1.5 कप क्रीम घेतलेली आहे, व्हिपिंग क्रीम. त्याच्यामध्ये मी 1/4 कप जो आहे तो कोको पावडर टाकत आहे. 1/4 कप कोको पावडर, 1 छोटा टीस्पून कॉफी, कारण हा कॉफी चॉकलेट केक आहे म्हणून 1 टीस्पून. आणि 1/4 कप, जितकी आपण कोको पावडर घेतली 1/4 कप तितकीच आपल्याला पिठी साखर टाकायची आहे ह्याच्यात. आता मी 1/4 कप पिठी साखरही ह्याच्यात टाकलेली आहे. ही जी क्रीम असते नॉन डेअरी ही ऑलरेडी गोडच असते, पण कोको पावडर टाकतोय त्यामुळे मी 1/4 कप ह्याच्यात पिठी साखर टाकली. आता आपण हे मिश्रण बीट करूया. हे पहा, हे पहिले मी थोडंसं मिक्स करते.
आपण थोडी मिक्स करायची आहे क्रीम. हे पहा, 7 ते 8 मिनिटं आपली क्रीम फेटून झालेली आहे. आपली क्रीम आता रेडी आहे. ह्याला चेक करायची खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही हा बाउल घ्यायचा आहे आणि हा असा उलटा करायचा आहे. हे पहा, हा जो व्हिपिंग क्रीमचा बाउल आहे हा घ्यायचा आहे आणि उलटा करायचा आहे. जर क्रीम खाली नाही आली म्हणजे तुमची क्रीम परफेक्ट व्हिप झालेली आहे, चॉकलेट क्रीम. आता ही आपण अशीच फ्रीजमध्ये ठेवायची आहे, पायपिंग बॅगमध्ये टाकून. पण पहिले आपण त्याला केकला लावणार आहोत, त्यामुळे आत्ताच पायपिंग बॅगमध्ये भरू नका, ही फ्रीजमध्ये ठेवूया. केक तयार झाला की आपण ह्याला लावायला घ्यायचं आहे. हे पहा, इथे मी व्हिपिंग क्रीम गरम केलेली आहे आणि ती आपण या गरम क्रीम आपण चॉकलेटमध्ये टाकत आहोत. आणि आता आपण हे गनाश बनवून घेणार आहोत. हे मिक्स करून घेणार आहे. गरम क्रीम आणि चॉकलेट आहे. ही गरम क्रीम आहे आणि चॉकलेट आहे. हे अर्धा कप चॉकलेट आहे किसलेलं डार्क आणि क्रीम आहे ती 1/4 कप आहे. हे पहा, जे क्रीम आणि चॉकलेट आपण घेतलं होतं गनाश, त्याच्यासाठी ती क्रीम जास्त गरम नव्हती, तर मी परत डबल बॉइलिंग प्रोसेसनी ही क्रीम आणि चॉकलेट एकत्र करते. हे पहा, क्रीम आणि चॉकलेटचं मिश्रण आपलं गनाश तयार आहे केकच्या सजावटीसाठी. आता आपण हे एका पायपिंग बॅगमध्ये फिल करून घेणार आहोत. हे गनाश आहे आपलं. ह्याच्यामध्ये 1/2 कप जे आहे ते चॉकलेट आहे डार्क आणि 1/4 कप आहे ती क्रीम आहे, व्हिपिंग क्रीम जी आपण आणतो ना केकवर सजवण्यासाठी. जी व्हिपिंग क्रीम वापरली आपण तीच आहे ही. तर आता मी हे एका पायपिंग बॅगमध्ये काढून घेते. हे पहा, हे गनाश मी रेडी करून पायपिंग बॅगमध्ये फिल करून घेतलेलं आहे. आता आपण हे पॅक करून वापरू शकतो. हा आपला केक थंड झालेला आहे. त्याला मी सुरीनी ना मार्किंग करून घेतलेली आहे. अशी सुरीनी 3 लेयर्स बरोबर अशी मार्किंग करून घेतलेली आहे. तर ती कशी कट करायची आहे, आपण हा दोरा अडकवणार आहोत त्याच्यात आणि मग कट करणार आहोत. हे पहा, जिथं आपण मार्किंग केलेली आहे बरोबर त्याच्यामध्ये आपल्याला हा दोरा टाकायचा आहे आणि अडकून घ्यायचा आहे आणि ऑपोजिट डिरेक्शनला आपण तो ओढणार आहोत. त्यामुळे काय होईल, आपला केक व्यवस्थित कट होईल. मी तुम्हाला दाखवते. हे पहा, फक्त दोऱ्याच्या मदतीने हे कट होतं. आता आपण आणखीन एक लेअर कट करू. हे पहा, फर्स्ट, सेकंड आणि ही तिसरी, तिन्ही लेयर्स आपल्या कट झालेल्या आणि किती छान जाळी आलेली आहे केकला. चला तर मग केक डेकोरेट करायला. हे पहा, इथे मी 2 चमचे पावडर शुगर घेतलेली आहे आणि हे थोडं कोमट पाणी आहे, हे मी ह्याच्यात टाकत आहे. आणि ही पावडर शुगर जी आहे, आता मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये आपण थोडीशी इन्स्टंट कॉफी टाकणार आहोत, कारण हा आपला चॉकलेट कॉफी केक आहे. त्यामुळे कुठल्याही ब्रँडची तुम्ही कॉफी घ्या आणि थोडीशी कॉफीचा वापर करा. हे पहा, अगदी थोडीशी कॉफी टाकायची आहे आणि हे विरघळून घ्यायचं आहे. आपण शुगर सिरप तयार आहे. हे पहा, आपलं कॉफीचं जे मिश्रण तयार झालं होतं ते आपण आता केक सोक करणार आहोत त्याच्याने, म्हणजे ड्राय होणार नाही आपला केक. व्यवस्थित सोक करा. हे पहा, आता आपण हे व्यवस्थित सोक केलेलं आहे. केक सोक झालेला आहे आपला. आता आपण ह्याच्यावर व्हिपिंग क्रीम टाकूया, जी आपण तयार केली होती ती व्हिपिंग क्रीम.
आपण लेअरिंग करणार आहोत. हे पहा, आता क्रीम लावलेली आहे, तर दुसरा लेअर ठेवायचा आहे आपल्याला. हे पहा, आपण सेकंड लेअरही ठेवलेला आहे. आता आपण तोही सोप करणार आहोत. थोडा प्रेस करून घ्या. हे जे बाहेर आहे आलेले चॉकलेट आहे ते आपण नंतर व्यवस्थित करणार आहोत. आता आपण ह्याची पण लेअर, पहा सेकंड लेअर पण झालेली आहे. आपण थोडेसे ह्याच्यामध्ये चॉकलेट किसलेलं टाकूया मध्ये मध्ये. आणि आता आपण तिसरी लेअर लावणार आहोत केकची. ही पहा, ही आपली वरची बाजू आहे, तर ही आपण अशी लावणार आहोत, म्हणजे आपल्याला प्लेन सरफेस मिळेल. आता ही पण आपण छानपैकी सोप करून घेऊया. ही आपली फायनल लेअर आहे. आता आपण याच्यावर क्रीम टाकूया. आणि ही क्रीम लावून घेऊया. आता आपण वरून क्रीम लावलेली आहे. आता मी साइडनी ह्याला क्रीम लावत आहे. हे पहा, आता मी ह्याच्यामध्ये असं स्पॅच्युलावर क्रीम घेऊन ही लावते आहे साइडनी. आणि आपण हे सरफेस याचं पूर्ण प्लेन करून घेणार आहोत. अशा प्रकारे पूर्ण केकला पहा, आपण आता सगळीकडून हे क्रीम छानपैकी केकला सगळीकडून लावून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यावरती गणाशचं थोडंसं डेकोरेशन करणार आहोत. पहा, आपण साइडने असं ड्रिप करणार आहोत. आता आपण हा केक थंड होण्यासाठी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवूया, म्हणजे हा आपण सेट करून घेऊया. हे पहा, सगळीकडून हे ड्रिप झालेला आहे, छान दिसतंय. आता आपण हा सेट करूया थोडा वेळ आणि मग ह्याच्यावरती आपण फुलं काढणार आहोत. हे पहा, आपण 5 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवला होता केक. आता आपण याला डेकोरेट करूया.
आपण डेकोरेट केलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण थोडासा चॉकलेटचा सॉस मध्ये ड्रिझल करणार आहोत. ह्याच्या मला असं वाटतं क्रीमने आणखीन आपण बाउंड्री ह्याला करूया. स्पॅच्युलाच्या साहाय्याने थोडंसं आपण हे एकसारखं करून घेऊया. जिथे तुम्हाला कमी वाटेल सॉस तिथे तुम्ही चॉकलेटचा सॉस परत टाकू शकता. आता आपला केक आपण फ्रीज मध्ये सेट करायला ठेवूया. हाय व्ह्यूअर्स, बघा आपला चॉकलेट केक तयार आहे. मी सगळीकडून दाखवते तुम्हाला. मी त्याला काढून एका दुसऱ्या प्लेट मध्ये ठेवलेला आहे. कसा दिसत आहे आपला कॉफी चॉकलेट केक. जर माझी रेसिपी आवडली ह्या घरगुती केकची तर नक्की बनवून पहा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जरी हा इतका व्यवस्थित प्रोफेशनल लोकांसारखा जरी क्रीमिंग ह्याची नसन आपण केली तरी ह्याची टेस्ट खूप अप्रतिम लागते. कारण हा आपल्या हातांनी घरी बनवलेला केक आहे. तर माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा.